तुमचा तुकडा करू, काही झालं नाही. जैन मंदिरचे लॉक खोलला तरी खोलले नाही. तर आमच्या धर्मासाठी यदि आम्हाला लोकांकडे जावं लागते तर मला आमचेच आम्ही आमदार खासदार उभं करू ना, आमचेच आम्ही न्याय करू आणि जाऊ मोदीकडे, बा आमचं समस्या आहे करून. अरे बघा, माझी समस्या, मी 4 महिने झाले कबुतरासाठी, ना देवेंद्र फडणवीसचा फोन आला, ना एकनाथ शिंदेचा आला, ना राजसाहेबांचा आला, ना दुसरे नेता काय म्हणतात, तुम्ही आमच्याकडे भेटायला या. म्हटलं जोपर्यंत माझा निर्णय येत नाही मी कोणाकडे जाणार नाही. पण मला असं म्हटलं कि आपकी वोट बैंक ये लोग को गलत उपयोग कर रहे हैं, उस वोट बैंक को जैन समाज को सही दिशा देना ना एक जैन मुनी का कर्तव्य. माझा एक शेवटचा प्रश्न आपल्याला, म्हणजे माझा शेवटचा असा आहे की आपण आता बोलताना म्हटलं की मी मराठा पाटील आहे. मराठा पाटीलचं जैन मुनी कसं झालं? भगवान महावीर जे होते पुरे राजपूत होते, ते जैन होते का? पुरे राजपूत होते, छत्री होते. मी मराठा छत्री तर काय झालं की 100 वर्ष 1000 वर्ष पर्यंत मी आता झालो. पुष्कळ जैन धर्मामध्ये बहुत सारे असा हा धर्म आहे समावे. ह्या धर्मामध्ये कोणाचा पाबंदी नाही आहे. त्याला आत्मकल्याण करायचं असेल, आत्माचं कल्याण करायचं असेल तो जैन धर्मात येऊ शकते. जैन धर्म म्हणजे सनातन धर्मच आहे, शाखा आहेत. पण काही लोकांना वाटून टाकला ते. पण मी म्हटलं ना, मी कट्टर सनातनी जैन मनी आहे. लोक म्हणतात महाराज तुम्ही मराठी. अरे भगवान महावीर सुद्धा क्षत्रिय होते, त्यांचे जे गंधर्व होते ते ब्राह्मण होते. मग धर्म त्यांचा थोडी आहे, हा आमचा क्षत्रियाचा धर्म आहे, हा बाणियाचा धर्म नाही आहे. मुनीजी, मला खरं तर परत एकदा ते कबूतरखान्यांच्या विषयावर यायचं आहे. तुम्ही वारंवार म्हणतात की हे जे सगळे विषय आहेत हे निवडणुकीसाठी पुढे आणले जातात आहेत. मला मी आता भविष्यवाणी करतो ह्या चॅनलमध्ये, आमचा धर्म आम्ही येतोय पण मला येऊ लागला, कारण की मैं जब जनता के सामने सही चीज नहीं, क्योंकि मैं डरता किसी से नहीं हूं, ना डरूंगा. और लोग बोल रहे कि उनका नाम लो, जनता नाम बताने की जरूरत नहीं, वो सब इशारे से समझ जाएंगे, छोड़ूंगा तो नहीं. वही कबूतर, अरे भाई तूने जो लेटर लिहिले ना, तुम्ही सीएम साहेबाला लिहायचं, नगरपालिकेला तुम्ही नियम लिहिता. नगरपालिका तुमच्या हातात आहे हो. तुम्ही मोठे मोठे बिल्डिंग तुमच्या हातात बंद आहे, तो कबूतरखाना काय आहे? नाही, माझा प्रश्न हा होता की जर हा फक्त हे जे महापालिकेच्या निवडणुका वगैरे आहेत तेवढ्यापर्यंतचाच विषय आहे. नाही, आता बघा ना, पंढरपूरचं 100 वर्ष पुराण मंदिर आहे, ते तोडाचं काढलं का नाही काढलं? असे किती मंदिर तोडतात ते. मस्जिद का वाटतंय तुम्हाला अचानक, जे की तुम्ही खरं तर सत्ताधाऱ्यांची वोट बँक होतात आणि अचानक तुम्ही हे जे इतके प्रसंग सांगताय, का वाटतंय असं? का झालं की तुमच्याकडे राजकीय पक्षांचं दुर्लक्ष होत आहे? ही भावना तुमच्या मनात का आली आहे? काही स्वार्थ नेता लोक आहेत, हे माझ्या पुढे नाही आहे, माझ्या मागे नाही आहे. तुम्हाला असं वाटते की माझ्या रस्त्यावर काठे पुष्कळ आहे, ते काठे जर मी सहन केले तर मला असं वाटते की हा जगातले जो संदेश है जियो और जीने दो, भगवान महावीर का संदेश जियो और जीने दो, सक्सेस करना चाहते हैं तो पार्टी बनाना जरूरी है ना. हम बहुत जरूरी है, हमको बहुत जरूरी है. असा समज होता की तुम्ही ज्यांचं नाव घेणं टाळतायत ते जस्ट लोकांच्या रेफरन्ससाठी म्हणून, ते लोढा हे मंत्री आहेत आणि त्यांच्यावर समहाऊ जैन समाज नाराज आहे आणि ती नाराजी ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. आणि तुमचं मत आहे की मंत्री लोढा जे आहेत ते फडणवीसांपर्यंत नीट तुमचा मेसेज पोहोचवत नाहीत, असा तुमचा आरोप आहे, बरोबर? असं समजून घेतो मी. आणि मग त्यामुळं तुमचं आता भाजपच्या विरोधात किंवा महाराष्ट्र सरकारच्या विरोधात तुम्ही हे आंदोलन करतायत, बरोबर? बघा, महाराष्ट्र जनताने, मी तर आंदोलन कसं, मी आंदोलन नाही केलं, मी कोणती विवादित भाषा दिली नाही. मी म्हटलं मी म्हणून अनशन करन, तर देवेंद्र फडणवीस येणार ना, काय आहे बा. मी म्हटलं ना, कांद्यामुळे काँग्रेस गेली, मुलगीमुळे शिवसेना गेली, कबूतरमुळे माहिती की तुमचा महापौर नाही गेला पाहिजे या कबूतरच्या चक्करमध्ये. आणि आता तुम्ही ज्या पद्धतीची भाषा करता आहात, तर तुम्हाला असं वाटत नाही का की हीच भाषा काही दशकांपूर्वी मुस्लिम समाज करत होता? ते काँग्रेसला मतपेटीमधनं अशा पद्धतीनंच ब्लॅकमेल करायचे की तुम्ही आमचं हे काम नाही केलं तर वोट मिळणार नाही. त्यांच्या हिंदुत्ववादी पक्षांचं त्यांच्या समोर धमकीसारखा त्याचा वापर करायचे. तुम्ही आता तीच भाषा करताय ना मुनी. माझं मंदिर सुरक्षित पाहिजे, मला माझी गोमाता सुरक्षित पाहिजे, माझे कबूतर सुरक्षित पाहिजे होती अशीच मुस्लिम समाजाला. त्यांचे मौलवी हीच भाषा करायचे. तिथं पण अशाच पद्धतीनं जामा मशिदीचे मधनं फतवे निघायचे असं सांगितलं जायचं. त्याच्यात आणि तुमच्यामध्ये काय फरक राहिला? मी मागा प्रत्येक इन्सानाला आपल्या धर्माची रक्षा करण्याचा कर्तव्य आहे. माझा धर्म आहे, मी जे करेल मला करायचं. आणि मग महाराष्ट्र धर्माचं काय की इथं राहून
मराठी विरुद्ध जैन, मराठी विरुद्ध अमराठी हे चालूच आहे. तर हे हा वाद राजकीय- होतो, त्याच्यामध्ये तुम्ही आणखी फ्युएल टाकताय असं तुम्हाला वाटत नाही का? मला हा विवाद खतम करायचा आहे. मी बार बार म्हणत राजसाहेबाला, चॅनल म्हणता तुम्ही मराठी हिंदू अधिक सम्राट आहे, मुद्दा तुम्हीच निपटू